माय गॉड, बदक क्वाक 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 क्वाक. वाव, पहिला सकाळ सकाळी आपण नाणेघाट आणि दरी पाहूया. त्याच्यानंतर आपण जीवधनसाठीचा प्रवास सुरू करूया. खूपच सुंदर अशी खोल आणि खोल आणि खोल दरी. हा नाणेघाटाचा मार्ग आहे. हा जो हंडा ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये कर आकारला जायचा, हे दगड जे आहेत ते पूर्णपणे शार्पनेस जाऊन त्याचे गुळगुळीत झालेले आहेत. वा, जी लोक या घाटातून ये जा करायची त्यांच्यासाठी पाण्याचे टाके तयार केलेले आहेत. डोंगरामध्ये, भल्या मोठ्या डोंगरामध्ये हे पूर्ण कोरून ठेवलेलं आहे. खूपच काळजीपूर्वक चढावं आणि उतरावं, स्पेशली उतरताना. वाव, आता आपण नानाच्या अंगठ्याकडे जायचा प्रयत्न करू. हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर. तर मित्रांनो, हा आहे नानाचा अंगठा आणि ह्याचा एक्झॅक्ट मागे आहे हा जीवधन किल्ला आणि हा वानरलिंगी सुळका. सध्याला तिथे हे चालू आहे. आपल्याला टाईम लागेल बहुतेक शक्यतो तिथे जाण्यासाठी. आपल्याला ते भेटेल का नाही व्हॅली क्रॉसिंग सांगता नाही येत. आणि इकडे आहे खाली खोल दरी. खूपच सुंदर अशी खोल आणि खोल आणि खोल दरी. वातावरण क्लिअर नाही आहे. जर क्लिअर असलं असतं तर खूपच सुंदर नजारा आपल्याला दिसला असता. आणि हे जे टॉवर्स बघताय तुम्ही, तिथे हे टॉवर्स आहेत. हे टॉवर्स आपल्याला कुठे दिसलेले माहीत आहे का? जेव्हा आपण ह्याच्यासाठी निमगिरीसाठी गेलेलो तिकडेही टॉवर होते ना, ते हेच टॉवर. नाणेघाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग आहे. हा मार्ग पूर्वीचे चिर्णनगर म्हणजेच जुन्नर व कोकण या भागांना जोडतो. तर मित्रांनो, तुम्ही समोर जो पाहताय तो आहे किल्ले जीवधन आणि आपण आलेलो आहे नाणेघाटाकडे. हा नाणेघाटाचा मार्ग आहे आणि नाणेघाटातून जसं टोल आपण टॅक्स भरतो तसं नाणेघाटातून ये जा करण्यासाठी इथे दिलेला आहे हंडा, ज्याच्यामध्ये तुम्हाला नाणी जमा करायचे असतात. जो कोणी हा घाट वापरेल त्यांच्यासाठी ठेवलेला हा हंडा आहे. घाटाच्या वरील भागात जकातीसाठी रांजण ठेवले आहे, ज्यामध्ये घाटमार्ग वापरण्याचा जकात व्यापाऱ्यांकडून आकारला जाईल. हा टोल संस्कृतीचे सर्वात जुने पुरावे आढळतात. तर मित्रांनो, 1.5 ते 2 वर्षापूर्वी मी पहिलाही नाणेघाट आणि जीवधन किल्ल्यासाठी आलेलो होतो. त्या टायमाला इतकं डेव्हलपमेंट नव्हतं. आता राहण्यासाठी हॉटेल्स केलेले आहेत, खूपच सुंदर असे रस्ते केलेले आहेत. आणि हा जो हंडा ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये कर आकारला जायचा, तिथेही खूपच सुंदर अशी भिंत वगैरे बनवून ठेवलेली आहे. आणि नाणेघाटाच्या सुरुवातीला इकडे बाप्पाचं मंदिर आहे. आपण आता नाणेघाटामध्ये जाऊ, नंतरनं परतीच्या प्रवासामध्ये आपण बाप्पांचं दर्शन घेऊ आणि वरती नानाच्या अंगठ्याचे तिकडे जाऊ. पहाटे 4:30 वाजता घर सोडलं व आपण जुन्नरचा मार्ग पकडून 7:30 वाजता नाणेघाटाकडे दाखल झालो.
नाणेघाटासाठीचा प्रवास वर्णन हा पहिल्या भागात उपलब्ध आहे. बसण्यासाठी वगैरे तर खूपच सुंदर असे बाकडे वगैरे तयार केलेले आहेत. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात हे खोदकाम झाले. याचे एका टोकाला जुन्नर तर दुसऱ्या खालील टोक कोकणातील मुरबाड तालुक्यात आहे. तर मित्रांनो पाहू शकता पाण्याच्या प्रवाहाने हे दगड जे आहेत ते पूर्णपणे शार्पनेस जाऊन त्याचे गुळगुळीत झालेले आहेत आणि हे स्लिपरी दगड खूपच रिस्की असतात. जर तुमचा पाय सटकला इकडून तर खूपच अवघड आहे, कारण खूप गंभीर इजा होऊ शकते त्यामुळे पायऱ्या उतरताना सावकाश, अतिघाई टाळावी. वाह, हा घाटमार्ग सातवाहनकालीन आहे. व्यापारासाठी सोयीचे व्हावे यासाठीच सह्याद्रीच्या पूर्वेकडे व कोकणाला जोडत हा घाट खोदण्यात आला. हे पाण्याचे टाके आहेत. जी लोक या घाटातून ये जा करायची त्यांच्यासाठी पाण्याचे टाके तयार केलेले आहेत आणि तिथे पुढेही पाण्याच्या टाक्या आहेत. मौर्य राजानंतर सत्तेत आलेल्या सातवाहन राजांनी हा घाट खोदला. या घाटात सातवाहनांनी एक लेणी तयार करत त्यामध्ये त्यांच्या कुलाची गाथाही कोरून ठेवलेली आढळते. इथे हनुमानांची कोरीव मूर्तीही आपल्याला पाहायला मिळते. घाटाची निर्मिती करण्यात आली सातवाहन काळात आणि हे बघू शकता तुम्ही, इथे बरेचसे पाण्याचे टाके आहेत. आणि काही केव्हसुद्धा आहेत. इकडे तर एक केव्ह आहेच, त्याबरोबर इथे वरील बाजूस हे खूप सारे केव्ह आहेत. हे वरच्या बाजूसही खूप सारे केव्ह आहेत इकडे. ह्याचा अर्थ असा असू शकतो की येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी, थकले भागलेल्यांसाठी पाण्याची व्यवस्था आणि आराम करण्यासाठी हे केव्ह असू शकतात. हो, इकडेही केव्ह आहेत. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारे सातवाहन हे पहिले राजा होते. हा राजवंश सुमारे 4 शतके सलग राज्य करत होता. या काळात त्यांचे 30 पराक्रम राजे होऊन गेले. येथील गुहांमध्ये ब्राह्मी भाषेतील लेख आढळतात. गुहांमध्ये सातवाहनांच्या वंशजांचे पुतळे देखील होते व सध्या त्यांच्या पायांचे भागाचे फक्त अवशेषच उरलेले आहेत. येथे असलेल्या लेखात सातवाहन सम्राज्ञी नागनिके विषयी माहिती मिळते. या लेखांमध्ये महाराष्ट्राच्या आद्य राज्यकुल, त्यांचा पराक्रम, दानधर्माबद्दल माहिती आहे. याच सातवाहनांच्या राजवटीत महाराष्ट्र व इतर प्रदेशात सुवर्णकाळ होता असे सांगितले जाते. पैठण, जुन्नर, नेवासे, नाशिक अशी भरभराटीला आलेली शहरे या राजवटीत उदयास आली. अशा या सातवाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी नाणेघाट हा एक प्रमुख मार्ग होता. गुहेतील लेखात सातवाहनांच्या पराक्रमाशिवाय त्यांनी इथे केलेले यज्ञ व दानधर्माचा उल्लेख पाहावयास मिळतो. हे एका भल्या मोठ्या डोंगरामध्ये हे पूर्ण कोरून ठेवलेलं आहे आणि ज्यांना ही लिपी वाचता येण्यासारखी आहे त्यांच्यासाठी तरी खूप काही शिकण्यासारखं आहे ह्याच्यामध्ये. हो, इथेही गेलेलं आहे. सातवाहन राजांनी 2दा अश्वमेध यज्ञ केले. याशिवाय वाजपेयी यज्ञ, राजसूय यज्ञ असे तब्बल 22 यज्ञ इथे पार पडल्याची माहिती मिळते. त्याचप्रमाणे हजारो गायी, शेकडो हत्ती, घोडे, खेडी, धान्य, वस्त्र, अलंकार आणि तत्कालीन सातवाहनांची कारशाळपण
या नाण्यांची मोठा दानधर्म केल्याचाही यात उल्लेख होतो. सुपारक अर्थात सोपारा आणि कल्याण ही प्राचीन काळी पश्चिम किनाऱ्यावरची 2 अत्यंत महत्त्वाची व्यापारी केंद्रे होती. केवळ देशांतर्गतच नव्हे तर परदेशातील व्यापाराला सुद्धा येथून मोठी चालना मिळत असे. विशेषतः रोमहून आयात होणारा माल सोपाऱ्याला उतरवला जात असून तेथून कल्याण, नाणेघाट, जुन्नर, नेवासा मार्गे पैठणकडे नेला जात असे. तसेच निर्यातीच्या वस्तूंची वाहतूक देखील याच मार्गावरून उलट दिशेने होत असे. तर मित्रांनो, नाणेघाटात असे खूप सारे केव आहेत. हा नाणेघाट, इथेही केव आहे, तिथेही केव आहे, तिथे वरतीही केव आहेत आणि खालचा हा मुरबाडचा भाग. इकडून खाली उतरताना व चढताना खूपच काळजीपूर्वक चढावं आणि उतरावं, स्पेशली उतरताना, कारण हे पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळीत झालेले हे दगड स्लिप होऊ शकतात जेव्हा तुम्ही पाय ठेवता त्याच्यावरती. अजून आपल्याला जीवधनला जायचं आहे. 2 वर्षापूर्वी ट्रेक करणं आपल्यासाठी फार इझी होतं. दिवसेंदिवस ट्रेक करणं थोडंसं अवघड होत चाललेलं आहे. आणि स्पेशली आपण खायलाही काही आलेलं नाही. वाव. त्यांना सोडून देऊया, प्रायव्हसी. आता आपण नानाच्या अंगठ्याकडे जायचा प्रयत्न करू वरती. तर ह्याला इकडनंही रस्ता आहे. हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर. जय श्री गणेशाय नमः. पप्पा विघ्नहर्ता. आणि गणपती बाप्पाच्या बाजूनेच हे स्टेअर्स आहेत, पायऱ्या आहेत. पूर्ण नाही आहेत, फक्त काहीशा पायऱ्या आहेत. हो, तिथेही पाण्याची टाकी आहे. एक रस्ता तिकडूनही होता कॉर्नरने. हा थोडासा अवघड असेल असं मला वाटतं, स्टीफ असेल जास्त. या खेकडे साप. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका. व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.